चला तर मंडळी, हिवाळ्यात तुमचं सुद्धा इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही का? अहो, कुणीही सांगितली नसेल अशी खास ट्रिक सांगते बरं का. 3 वाट्या जुना तांदूळ, 1 वाटी पांढरी उडदाची डाळ धुवून घ्यायचे. डाळीमध्ये पाव चमचा मेथी दाणे घालायचे. दोन्हीही 6 तास भिजवायचे. डाळ भिजलेलं पाणी बॅटर वाटण्यासाठी वापरायचं. सारख्या वाटीने 1 वाटी पोहे 5 मिनिटं भिजवून घ्यायचे. सुरुवातीला डाळ वाटायची, नंतर पोहे आणि तांदूळ. डाळ भिजलेलंच पाणी घालून वाटायचं. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, मध्यम वाटायचं. 5 मिनिटं हाताने फेटून घ्यायचं. तवा घेतलाय, त्यावर मीठ घालायचंय आणि कडकडीत गरम करायचं. नंतर गॅस बंद करायचा, स्टँड ठेवायचं, बॅटरचं भांडं ठेवायचं, उबदार कापडाने झाकून रात्रभर तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं छान जाळीदार पीठ तयार होतं. मिठामुळे ऊब जास्त वेळ राहते आणि पीठ छान फर्मेंट होतं. प्रमाणासह सविस्तर भरपूर टिप्ससह डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्यामध्ये मी खोबरं शेंगदाणे न वापरता एक वेगळी चटणीसुद्धा दाखवली आहे. सविस्तर रेसिपी टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा. या पिठाच्या मी इडल्या तयार केल्या. 12 ते 15 मिनिटं वाफवल्या. कापसाहून अधिक मऊसूत इडल्या तयार